केशवसुतांनी अगदी लहान वयातच काव्यलेखनाला सुरुवात केली, पण 1885 ते 1905 या दरम्यान त्यांनी सर्वश्रुत असलेल्या अनेक कविता रचल्या। त्यांनी लिहिलेल्या जवळपास 135 कविता आज उपलब्ध आहेत। मगाशीच सांगितल्याप्रमाणे केशवसुतांनी आपल्या कवितांमधून वेगवेगळ्या विषयांवर लेखन केलं। स्फूर्ती, कवितेचे प्रयोजन, आम्ही कोण, भृंग, फुलपाखरू, तुतारी, नवा शिपाई, झपूर्झा, सुतारीचे बोल, हरपले श्रेय, गोफण ही त्यांच्या काही गाजलेल्या कवितांची नावं। तत्कालीन कवितेच्या व्याख्येला भेदून नव्या विषयांवर आणि नव्या स्वरूपात केशवसुतांनी मराठीत कविता केल्या। थोडक्यात मराठी कवितांवर अनेक वर्ष असणारा संस्कृत आणि पारंपरिक शैलीचा प्रभाव मोडून त्यांनी त्याला वैयक्तिक अनुभवांची तसंच विचारांची दिशा दिली। इंग्रजी कवी वर्ड्सवर्थ, शेली, किट्स यांच्या कवितांचा केशवसुतांच्या लेखनावर फार मोठा पगडा होता। सॉनेट हा 14 ओळींचा काव्यप्रकार केशवसुतांनी मराठी काव्यामध्ये सुनीत या नावाने प्रसिद्ध केला आणि काही नवीन मात्रावृत्तेही